तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला खूप महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. तर या वर्षीचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर अशोक सराफ यांना. यानंतर 2025 सालचा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन म्हणजेच वैद्यकशास्त्र या श्रेणीतील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर मेरी ई ब्रँको, फ्रेड रॅम्सडेल यांना आणि शिमोन सकागुची यांना. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक 2025 कोणाला देण्यात आला? तर डॉक्टर रामचंद्र गुहा यांना. यानंतर प्रसिद्ध कृष्णलीला कलाकार गोपीनाथ स्वेन यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या राज्याचे होते? तर ओडिशा. यानंतर 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? तर पी इनियान यांनी. यानंतर नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कधी होणार आहे? तर 8 ऑक्टोबर 2025 रोजी झाले. यानंतर दरवर्षी जागतिक कापूस दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 7 ऑक्टोबर रोजी. यानंतर 8 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार UPI व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंट सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी वापरकर्त्यांना पिन न टाकता पेमेंट्स करण्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध होणार आहे? तर चेहऱ्याची किंवा फिंगरप्रिंटची ओळख वापरून पेमेंट्स करणे हा. यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची मोठी घोषणा कोणी केली? तर देवेंद्र फडणवीस यांनी. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली? तर तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.